ती भेट जी आयुष्य बदलून गेली. कधीकधी आयुष्यात एखादी व्यक्ती येते जिच्याशी नातं नावाचं नसतं, पण अस्तित्व मात्र हळूहळू आपल्या सवयींचा भाग बनतं. ही गोष्ट आहे माझी आणि तिची. मी गावातून शहरात आलो. हातात पदवी होती, पण खिशात स्वप्नांखेरीज काहीच नव्हतं. सकाळी लवकर उठणं, लोकल ट्रेन आणि संध्याकाळी उशिरा घरी परतणं हेच आयुष्य झालं होतं. त्याच गर्दीत ती रोज दिसायची. न बोलता, न ओळख करून, फक्त नजरेनजरेतून. ती नेहमी खिडकीजवळ उभी असायची. हातात एक छोटी वही, कानात इयरफोन आणि चेहऱ्यावर शांतपणा. पहिल्या काही दिवसात मी तिला फक्त पाहायचो, पण नंतर तिचं न दिसणं जाणवू लागलं. एक दिवस ती दिसली नाही. त्या दिवशी ट्रेन वेळेवर आली होती, पण मन कुठेतरी अडकलं होतं. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा दिसली आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. ते हसू तिने पाहिलं, पहिल्यांदाच. तिनेही हलकसं हसून मान खाली घातली. तो क्षण छोटा होता, पण काहीतरी बदलून गेला. आता आम्ही रोज एकमेकांना पाहू लागलो. बोलायचं नव्हतं, पण समजायचं होतं. एका पावसाळी सकाळी ट्रेन उशिरा होती. लोक वैतागलेले. ती ओलसर केसात उभी होती, थोडीशी अस्वस्थ. मी नकळत विचारलं, आज ट्रेन फार उशिरा आहे ना? ती थोडी दचकल्यासारखी झाली, पण मग म्हणाली, हो, रोजचाच त्रास. इतकंच. पण त्या 2 वाक्यांनी मौन तुटलं होतं. नंतर कधी चहा, कधी ऑफिसबद्दल बोलणं, कधी फक्त पावसाबद्दल. नावं विचारली नाहीत, पण ओळख तयार झाली. ती म्हणायची, कधी-कधी वाटतं कोणाशीही न बोलता सगळं बोलून झालंय. मी फक्त हसायचो. मला माहीत होतं. हे प्रेम आहे की नाही माहीत नव्हतं. पण हे काहीतरी वेगळं होतं. एक दिवस ती म्हणाली, उद्या मी येणार नाही. मी विचारलं नाही का, पण मन मात्र घाबरलं. दुसरा दिवस, तिसरा दिवस, ती आलीच नाही. चौथ्या दिवशी ती अचानक दिसली, पण चेहऱ्यावर तो शांतपणा नव्हता. मी विचारलं, सगळं ठीक आहे ना? ती म्हणाली, माझं ट्रान्सफर झालंय. तो शब्द ऐकून माझ्या आत काहीतरी थांबलं. कुठे? मी विचारलं. दुसऱ्या शर्टात. त्या दिवशी आम्ही जास्त बोललो नाही, पण खूप काही न बोलता राहिलो. शेवटचा दिवस आला. ती नेहमीच्या जागी उभी होती, पण आज नजर चुकवत होती. ट्रेन आली, लोक चढले. तीही चढणार होती. मी काहीतरी बोलायचं ठरवलं, पण शब्द मिळाले नाहीत. ती वळली, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कधीतरी वेळ मिळाला तर मला शोध. मी काहीच बोललो नाही. ती निघून गेली. त्या दिवशी मला कळलं, काही नाती अचानक सुरू होतात आणि अचानक थांबतात, पण मनात राहतात. आजही त्या लोकलच्या आवाजात मला तिचा आवाज ऐकू येतो. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. ती खरंच पुन्हा भेटेल का?